आता वळूयात पुढच्या अतिशय महत्त्वाच्या बातमीकडे। महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना आजपासून बंद होतीये। विकसित भारत जी रामजी नावाने ही योजना चालू राहणार आहे। नव्या योजनेमध्ये 100 ऐवजी 125 दिवसांच्या रोजगाराची हमी देण्यात येईल। त्यासोबतच चालू आर्थिक वर्षात जी रामजीसाठी 95,692 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। पात्र मजूर एक दिवसही रोजगाराशिवाय राहणार नाही असं शिवराज सिंग चौहान यांनी म्हटलंय। तर विकसित भारत जी रामजी योजना नेमकी कशी असणार आहे आपण ग्राफिक्सद्वारे पाहतोय। तर रोजगाराच्या हमीच्या दिवसात 100 वरून 125 दिवसांपर्यंत वाढ झाली आहे। तर वर्षभरात फक्त 60 दिवस काम नसलेले असतील। तर मनरेगातील कामांच्या संख्येतही 266 वरून 318 पर्यंत वाढ करण्यात आली आहे। तर मनरेगात मागणी आधारित योजना होती, तर जी रामजी ही आवंटन आधारित योजना असेल। जी रामजी योजनेत केंद्राचा 60 तर राज्यांचा 40% वाटा असेल। तर जी रामजी योजनेसाठी यंदा 95,692 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, तब्बल गेली 21 वर्ष सुरू असलेली लोकप्रिय मनरेगा योजना आता बंद होते, यामागचं कारण काय आणि नवी योजना नेमकी कशी असणार आहे? मजुरांना याचा किती फायदा होऊ शकेल? नव्या योजनेमध्ये जो सर्वाधिक वादाचा मुद्दा ठरला होता तो म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारमध्ये 60x40 म्हणजे 60% केंद्र सरकार याविषयीचा खर्च निधीचा भार उचलणार आहे आणि 40% हा राज्य सरकारांना उचलायचा आहे। पूर्वी साधारणपणे 90% केंद्र सरकार उचलत होता आणि 10% राज्य सरकारवरती तो भार असायचा। इथे काही कामगार आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। आपको पता है कि मनरेगा चेंज हो गई है, अभी मनरेगा की जो योजना है वो बदल गई है, कोई नई योजना आई है विकसित भारत जी राम जी करके। मनरेगा की स्कीम में पहले जो काम मिलता था वो अभी चेंज हुआ है, पता है? पण जी नाही। तर आपण पाहू शकतो की सर्वसामान्य मजुरांना कामगारांना याविषयीची फार माहिती नाही। आपण अजून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। अभी जो मनरेगा की स्कीम थी वो अभी चेंज हुई है, इसके बारे में आपको कुछ जानकारी है क्या? नाही। आपण पाहू शकतो की सर्वसामान्य मजुरांना किंवा कामगारांना फारशी या संपूर्ण नव्या बदलाविषयीची माहिती नाहीये, परंतु विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड ग्रामीण आजीविका मिशन ग्रामीण असा हा संपूर्ण व्हीबी जी रामजी विकसित भारत जी रामजीचा फुल फॉर्म आहे आणि ही योजना आजपासून लागू होते संपूर्ण देशभरामध्ये। पूर्वी 100 दिवसांच्या रोजगाराची हमी होती, आता 125 दिवसांच्या रोजगाराची हमी असणार आहे। त्याशिवाय जो राज्य सरकारने खर्च उचलायचा आहे तो जर एखाद्या राज्य सरकारने उचलायला नकार दिला किंवा एखादा राज्य सरकार खर्च करू शकणार नसेल तर त्या राज्यामध्ये या योजनेची अंमलबजावणी देखील कठीण होणार आहे। परंतु पूर्वीच्या योजनेच्या तुलनेत यावेळी 25 दिवसांचा रोजगार हा दरवर्षी वाढलेला आहे। पूर्वी 100 दिवसांच्या रोजगाराची हमी होती, आता 125 दिवसांच्या रोजगाराची हमी असणार आहे। त्याशिवाय जी मनरेगाची जे स्वरूप होतं त्यानुसार राज्य सरकारांकडे जो खर्च होता तो एकूण बाकी सामग्रीचा किंवा मटेरियल कॉस्ट ही राज्य सरकारांना उचलावी लागायची कामांमधली आणि जे कामगारांचा मेहनताना आहे तो 100% केंद्र सरकारच्या निधीतून दिला जायचा। आता मात्र एकूण खर्चामध्ये 40% हा सहभाग हा राज्य सरकारांना घ्यावा लागणार आहे निधीच्या दृष्टीने। त्याच्यामुळे अशा अनेक दृष्टींनी या नव्या योजनेचे अनेक पैलू आहेत आणि जर आपण पाहिलं तर सर्वसामान्य मजुरांना सर्वसामान्य कामगारांना मात्र या नव्या बदलांविषयी किंवा ही कोणती योजना नवी सुरू होते त्याविषयी काही माहिती नाहीये। काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी मनरेगा बंद होणार म्हणून गावोगाव या सगळ्याचा एक मुद्दा तयार करून याविषयी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो देखील तितकाच यशस्वी झालेला नाही। कारण आपण आता प्रत्यक्ष जमिनीवर पाहिलं तर लोकांनाच जे या सगळ्याशी संबंधित आहेत त्यांनाच काही फारशी माहिती नाहीये, किंबहुना त्यांना या सगळ्यासोबत कनेक्ट वाटत नाहीये। नक्कीच सोमेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। विधान परिषद